धन्यवाद शारदाजी ठाकूर साहेब, आपल्याशी 2 मिनिटं नक्कीच आम्ही चर्चा साधणार आहोत. भारतासाठी खेळणं, लेदर क्रिकेटमधून आपण केलेला खेळ आणि त्यानंतर वसई विरार प्रीमियर लीग VVPL सीझन 2 मध्ये टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण भेट दिलात. इथे आल्यानंतर आपली प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. खरं तर असे टुर्नामेंट जे ऑर्गनाईज होतात तिथे उपस्थिती देऊन खूप आनंद वाटतो. कारण विरार वसई हा जो परिसर आहे तिकडले सर्व समाज असतील त्यांना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि इतक्या मोठ्या स्तरावर होतं हे पाहून खूप आनंद झाला. आत्ताच रोहन सावंत यांच्याशी संवाद साधताना कळलं की इथे ISPL मधले सुद्धा प्लेयर्स आयकॉन म्हणून खेळत आहेत प्रत्येक टीममध्ये. सो त्यामुळे काय होतं की टुर्नामेंट मोठी होते आणि बाकी इतर पार्टिसिपेटिंग जे प्लेयर्स असतात त्यांना पण तितकंच प्रोत्साहन मिळतं की आम्ही मोठ्या प्लेयर्ससोबत टुर्नामेंट खेळतोय आणि त्यामुळे एक स्वतःचा गेम जो आहे तो आपण वर घेऊन जातो ॲज अ प्लेयर. मी लहान असताना जेव्हा IPLला वगैरे सिलेक्ट झालो तेव्हा मोठ्या प्लेयर्सना बघून माझा गेम कसा उंचावला ती मला आठवण येते. सो तसंच इकडे खेळणाऱ्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे जेव्हा ISPL मधले प्लेयर्स येऊन पण आयकॉन म्हणून खेळतात आपल्या एक टीममध्ये, प्रत्येक टीममध्ये. सो त्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि एक माझ्यासाठी पण वेगळा एक्सपिरियन्स आहे. सीझन बॉल टुर्नामेंट खेळतो आणि बघण्याचा खूपदा हे होतो आणि आज टेनिस बॉल टुर्नामेंट एक वेगळं क्षेत्र आहे. सो ते पाहून सुद्धा मजा येते. आता ISPL झाली तर TV वर पाहताना मजा आली. आज इथे प्रत्यक्षात पाहतोय ग्राउंडवर. एक गोष्ट सांगावीशी वाटते, या मैदानावरती खेळलेला लास्ट इयर नारंगी फलकरमधून खेळलेला जो आयकॉन होता ओमकार टरमाळे, या येणाऱ्या हंगामामध्ये IPL खेळणार आहे. आणि शिवाय अनेकसे खेळाडू जे टेनिस क्रिकेट खेळतात ते महाराष्ट्रासाठी रणजीसुद्धा खेळत आहेत. सो तो आपल्याला काय वाटतं की टेनिस बॉलमधून सुद्धा लेदर क्रिकेटमध्ये रणजी किंवा भारतासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल? हो, नक्कीच मिळू शकते. आम्ही लहान होतो तेव्हा टेनिस बॉलपासूनच सुरुवात केली. तेव्हा घरी कधीच सीझन बॉलने क्रिकेट खेळायला मिळालं नाही. गावाची वगैरे टीम होती जे लेदर बॉल क्रिकेट खेळायचे, छोट्या छोट्या टुर्नामेंट व्हायचे, पण ते त्या सामन्यांपुरतंच लिमिटेड होतं. पण अदरवाईज आम्ही गल्लीत खेळायचो किंवा कधी ग्राउंडवरही खेळायला गेलो तर टेनिस बॉलचेच मॅचेस खेळायचो आणि तिकडेच खेळून आम्ही मोठं झालो. आता तुम्ही ओमकार तरमळेचं नाव घेतलं, तो पण एक जोरात टाकणारा फास्ट बॉलर आपल्याला मिळाले मुंबई संघाला. आज तो IPL मध्ये पण जाऊन पोहोचले SRHच्या टीममध्ये. तर असेच अनेक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट खेळतात जे टॅलेंटेड असतात. त्यांना कुठे ना कुठे पाहिलं जर असोसिएशननी किंवा IPL फ्रँचायझीजनी तर त्याची नोंद नक्की घेतली जाते. आता सिलेक्ट होणं न होणं तो प्रत्येकाच्या नशिबाचा पण भाग असतो, पण ती एक नोंद घेतली जाते की हा चांगला खेळाडू आहे, टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, पण ह्याचा सीझन बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो टीमला आणि तशा खेळाडूंची गरज असते, स्पेशली T20 क्रिकेटमध्ये वगैरे. कारण T20 क्रिकेट पण आता फास्ट क्रिकेट आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा फास्ट क्रिकेट आहे. सो इकडनं ऑलरेडी त्या टाईपचं क्रिकेट खेळण्याची सवय मुलांना असते. धन्यवाद सर. आणि आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की वसई विरार प्रीमियर लीग जशी टेनिसमध्ये होते तशीच रोहनदादा सावंत, आदरणीय रोमीदादा, त्यानंतर विवा ग्रुप आणि पंकज ठाकूर साहेब यांच्या वतीने येत्या मार्चमध्ये इथे लेदरमध्ये सुद्धा VVPL वसई विरार प्रीमियर लीग आयोजित केली जाणार आहे. धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आपल्याला विनंती, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे.